लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 2 ने 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये दरोडा आणि गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील 2 फरार आरोपींना बेड्या ठोकल्यात। यामध्ये 6 महिन्यांपासून कायम असलेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आणि 2 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीचा समावेश आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवली जाते। या दरम्यान वडाळा गाव परिसरात सापळा रचून अंबड पोलीस ठाणे हद्दीतील दरोड्यांच्या गुन्ह्यातील आरोपी सुफियान शेख याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले। सुफियानने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यास पुढील कारवाईसाठी अंबड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। तर दुसऱ्या कारवाईत उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यात मागील 2 वर्षांपासून फरार असलेला आरोपी अनिल खरे याला पोलिसांनी इंदिरा गांधी झोपडपट्टी परिसरातून अटक केली आहे। गुन्हे शाखा युनिट 2च्या या कामगिरीमुळे गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।